पद्धत कोणतीही वापरा, उन्हाळ्यातला सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे आंब्याचा रस. सुमधूर, घट्टसर, खाताना तोंडात आंब्याची चंकसुद्धा लागली पाहिजे. तर याच्यासाठी एकच रेसिपी परफेक्ट आहे, ती म्हणजे पूर्वापार आपली चालत आलेली पारंपरिक आंब्याचा रस बनवण्याची पद्धत. तर आज त्याच पद्धतीने बनवूया घट्टसर, तोंडात टाकल्याबरोबर जिभेला खरा रसाचा आस्वाद देणारी पद्धत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर याच्यासाठी मी जवळपास 4 इथे हापूस आंबे घेतलेले आहेत. वजनी म्हणाल तर साधारणतः 600 ते 700 ग्रॅम हे आंबे आहेत. खास करून लंगडा, केशर, दशेरी असे आंबे वापरले जातात रसासाठी. पण हापूस आंब्याचं असं वैशिष्ट्य आहे की त्याचा रस एकदम असा डार्क आणि केशरी रंगाचा होतो आणि खायला खूप चविष्टसुद्धा लागतो. सर्वात महत्त्वाची ट्रिक, रस बनवण्याअगोदर तासभर तरी आंबे पाण्यामध्ये घालून ठेवा. त्याच्यामुळे आंब्यातला रस खूप छान उतरतो. तर इथे मी पाण्यामध्ये आंबे घालून घेतलेले होते. चोळून त्याच्यावरची सगळी धूळ धुवून काढल्यानंतर परत दुसरं स्वच्छ पाणी घालायचं. रस करण्याअगोदर दोन्ही हात स्वच्छ आणि व्यवस्थित धुवून घ्यायचे. आणि आता आंबे माचवून घेऊया. आमच्या वैदर्भीय भाषेमध्ये याला आंब्याला माचवणं असं म्हणतात. याला असं बोटाने दाबून याच्यातला रस मोकळा करून घ्यायचा. तुमच्या भागामध्ये आंबे माचवण्यालाच काय म्हणतात ते नक्की कमेंट करून मला सांगा. आंब्याला असं माचवून चांगलं मोकळं केल्यानंतर याची वरची देठ काढून घ्यायची आणि थोडासा रस सुद्धा असा बाहेर काढून टाकून द्यायचा. देठाच्या भागाकडून आंबा तेलकट असतो, असं वरचा थोडंसं रस काढून टाकल्याने आंब्याचा तेलकटपणा त्या रसामध्ये उतरत नाही. तर इथे मी सगळे आंबे माचवून घेतलेले आहे. आणि आता पुढची प्रोसेस, याच्यामधलं सगळं रस कोळीसकट एका भांड्यामध्ये असं दाबून काढून घेऊया. बऱ्याच जणांना आंब्याचा हाताने बनवलेला रस आवडत नाही आणि ते मिक्सरला बारीक करूनच आंब्याचा रस करतात. परंतु लहानपणीची खरी मजा तुम्ही अनुभवली असेल तर आपली आई, आपली आजी हातानेच आंब्याचा रस बनवायची आणि त्याच्यातला जो मायेचा गोडवा आणि स्वाद उतरायचा तो अप्रतिम लागायचा. आणि तोच रस आपण आवडीने लहानपणी खाल्लो आणि मोठे झाल्यानंतर आपल्याला तो नकोसा वाटतो. आता बघू शकता इथे मी सगळ्या कोया आणि रसासकट काढून घेतलेला आहे. आता सालाला धुवून घेऊया. तर साल पहिल्यांदा असे उलटे करून घ्यायचे, कारण सालाला भरपूर रस लागलेलं असतं आणि सालामधून असं भरपूर रस निघतं. इथे मी साल धुण्यासाठी फ्रीजमधलं थंडगार पाणी वापरणार आहे. तुम्ही माठातलं पाणीसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आंब्याचा रस थोडासा थंडगार राहिला ना तर खाण्यास एक वेगळीच मजा येते. बरेचदा आंब्याचा रस बनवून तयार होतो आणि फ्रीजमध्ये ठेवण्या इतपत आपल्याजवळ वेळ नसतो. मग कोय आणि साल धुण्यासाठी आपण असं थंडगार पाणी वापरलं तर रससुद्धा थंडगार बनून तयार होतो. मस्त असं कुस्करून या सालामधलं सगळं रस काढून घ्यायचं आणि पिळून साल बाजूला काढून टाकून द्यायची. बघू शकता सालामधला किती रस आणि घट्टचा रस इथे निघालेला आहे. मिक्सरला जेव्हा आपण रस तयार करतो तेव्हा साल आपण धुत नाही आणि बराच त्याचा भाग आंब्याचा वाया जातो. आंब्याची सालं धुतल्यानंतर आता कोळीसुद्धा धुवून घेऊया. कोळी धुण्याअगोदर कोळीला लागलेला जो पल्प आहे तो सगळा असा बोटाने मुठीने काढून घेऊया आणि ज्या भांड्यामध्ये आपण आंब्याची साल धुतले तिथंच कोळीसुद्धा धुवून घेऊया. जर तुम्हाला अत्यंत पातळ रस आवडत असेल तर साल वेगळं आणि कोया वेगळं असं तुम्ही धुवू शकता. मस्त चोळून कोळीवर लागलेला जो रस आहे तो सुद्धा हाताने असा काढून घेऊया. आंब्याचा रस कोणाकोणाचा फेवरेट आहे ते नक्की कमेंट करून सांगा. रस तुम्हाला कशासोबत खायला आवडतो, शेवड्या, पापड, कुरडया, तेही नक्की कमेंट करून सांगा. सालाचा आणि कोळीचा भरपूर असा रस निघालेला आहे. तो या रसामध्ये आता मिक्स करून घेऊया. असा हाताने बनवलेल्या रसामध्ये मस्त खाण्यात एक वेगळीच मजा येते. छान चंक्स तोंडाला लागतात. आता आंब्याच्या गोडीनुसार तुम्हाला साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे. मी इथे साधारणतः पाव वाटी साखर घातलेली आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे. आंब्याच्या रसाला मिठाशिवाय स्वाद नाही. किंबहुना कोणतीही गोड वस्तू बनवत असाल, जर त्याच्यामध्ये मीठ घातलं नसेल तर त्याची चव ही अपूर्णच आहे. कोणत्याही गोड गोष्टीला गोड ही चव देण्यासाठी मीठ हे आवश्यक आहे. तर मस्त साखर आणि मीठ इथे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जबरदस्त सुमधुर असा आंब्याचा रस आता इथे आपला बनून तयार झालेला आहे. घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल असा हा रस बनून तयार होतो. तर आजची माझी पारंपरिक रस बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर रिक्वेस्ट आहे, प्लीज सबस्क्राईब करा. मस्त या उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस बनवून वारंवार त्याचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.